महाराष्ट्र. श्रोतेहो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमधली राजकीय परिस्थिती, निवडणुकीवर प्रभाव पाडणारे विविध घटक यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. रायगड 240 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला प्रदेश, ऐतिहासिक सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या या जिल्ह्यात कधी काळी डाव्या विचारांचा प्रभाव होता. स्वातंत्र्य संग्राम असो, गोवा मुक्ती आंदोलन असो की सामान्यांच्या हक्काचे लढे असो, रायगडचं मोठं योगदान राहिलेलं आहे. जगातील शेतकऱ्यांचा सर्वात दीर्घकाळ चाललेला पहिला संप रायगडात झाला. रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, खालापूर, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड असे एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. भौगोलिकदृष्ट्या मुंबईच्या जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यात जीवन मरणाच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचं कायम दुर्लक्ष होताना दिसत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या 17 वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नाची सर्वच पक्षांनी उपेक्षा केली आहे. पाणी टंचाई, प्रदूषण, विस्थापितांचे प्रश्न, शेती क्षेत्र कमी होत असल्याचा विषय, दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळून होत असलेल्या जीवितहानीचा विषय हे जिल्ह्यातले महत्त्वाचे प्रश्न आहेत. याविषयी आमच्या वार्ताहर शोभना देशमुख म्हणाल्या, रायगडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. इथे उन्हाळ्यात 1200 गावांमध्ये पाणी टंचाई असते. मुंबई गोवा महामार्ग 17 वर्षापासून रखडला आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रायगडात येत असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मोठे आहेत. रायगड जिल्ह्यात एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. रुग्णांना पनवेलला जावे लागते. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. रायगड जिल्ह्यात अलीकडे महापूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. त्यात अनेकांचे बळी जातात. मात्र दरडग्रस्तांचे व्यवस्थित पुनर्वसन होत नाही. रायगड जिल्हा केमिकल झोन झालेला असल्याने हवा आणि जल प्रदूषणाची इथं गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. औद्योगिकरणामुळे डम्पिंग ग्राउंड आणि कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यात अनेक प्रकल्प आल्यानं शेती लागवडीयोग्य क्षेत्र कमी होत असल्यानं कधी काळी भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात आता शेती उत्पादनात घट होताना दिसत आहे. हे सर्व प्रश्न रायगड जिल्ह्यात गंभीर असले तरी राजकीय पक्ष याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड. पनवेल मतदारसंघात रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातली तळोजा, मोरबे, पनवेल ही महसूल मंडळं आणि पनवेल नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. पनवेल हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. मुंबईच्या जवळच्या या मतदारसंघात सध्या भाजपचे प्रशांत ठाकूर हे विद्यमान आमदार आहेत. अलिबागप्रमाणेच पनवेल देखील एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला होता. पूर्वाश्रमीचे शेकापचे असणारे ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला होता. यावेळी प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे बाळाराम पाटील निवडणूक रिंगणात आहेत. पनवेल मतदारसंघात ठाकूर कुटुंबाच्या हातात एक हाती सत्ता राहिलेली आहे. कधी शेकापच्या, कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या तिकिटावर प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून प्रशांत ठाकूर हे 1,79,109 मतं मिळवून विजयी झाले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या हरेश केनी यांचा 92,730 मतांनी त्यांनी पराभव केला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना 1.25 लाखाहून अधिक मतं मिळाली होती. शेकापच्या बाळाराम पाटील यांचा त्यांनी 13,000हून अधिक मतांनी पराभव केला. 2009मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या प्रशांत ठाकूर यांनी 80,000पेक्षा जास्त मतं मिळवून बाळाराम पाटलांचा पराभव केला होता. कर्जत मतदारसंघात रायगड जिल्ह्यातला कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्यातली वावशी, खोपोली ही महसूल मंडळं तसंच खोपोली नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे 1 लाखांहून अधिक मतं मिळवून विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांचा त्यांनी 18,046 मतांनी पराभव केला होता. 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश लाड
यांनी 57,013 मतं मिळवून विजय मिळवला होता. शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांचा त्यांनी 1,900 मतांनी पराभव केला होता. 2009 मध्येही सुरेश लाड विजयी झाले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या देवेंद्र साटम यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांना 41,727 मतं मिळाली होती, तर साटम यांना 25,917 मतं मिळाली होती. कर्जत खालापूर मतदारसंघांमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या पाठिंब्यानं सुधाकर घारे महायुतीतूनच त्या ठिकाणी महेंद्र थोरवे यांना टक्कर देण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. अशा पद्धतीची लढत झाली तर महायुतीमधल्या फुटीचा फायदा तिसऱ्याच कोणाला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेकाप महाविकास आघाडी सोबत असला तरी उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून नितीन सावंत यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं सध्या तरी 3 प्रमुख उमेदवार इथून रिंगणात असल्याचं दिसतंय. या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांची मतं इथं निर्णायक ठरू शकतात. उरण मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील उरण तालुका आणि खालापूर तालुक्यातलं चौक महसूल मंडळ आणि पनवेल तालुक्यातली ओवळे पोयंजे ही महसूल मंडळं यांचा समावेश होतो. उरण हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढलेले महेश बालदी हे सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यानं यंदा भाजपानं इथून त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. बालदी यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा पराभव केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावेळी पुन्हा मनोहर भोईर नशीब आजमावणार आहेत. शेकापनं इथून प्रीतम म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 74,000हून अधिक मतं मिळवून बालदी यांनी शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा पराभव केला होता. त्याआधीच्या निवडणुकीत मनोहर भोईर यांनी शेकापच्या विवेक पाटलांचा पराभव केला होता. त्यावेळी मनोहर भोईर यांना 56,000हून अधिक मतं मिळाली होती. 2009 मध्ये शेकापच्या विवेक पाटील यांनी इथून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यावेळी 82,000हून अधिक मतं घेऊन त्यांनी काँग्रेसच्या श्याम म्हात्रेंचा पराभव केला होता. पेण मतदारसंघात रायगड जिल्ह्यातला सुधागड तालुका, पेण तालुका आणि रोहा तालुक्यातली नागोठणे आणि कोलाड ही महसूल मंडळं यांचा समावेश होतो. पेण सुधागड मतदारसंघातून भाजपाचे रवींद्र पाटील हे विद्यमान आमदार आहेत. भाजपानं यंदा पुन्हा त्यांना संधी दिली आहे. या मतदारसंघात 5 वेळा निवडून आलेले शेकापचे आमदार मोहन पाटील यांचे पुत्र धैर्यशील पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. भाजपाकडून लोकसभेचं तिकीट मिळेल या आशेनं धैर्यशील पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता, पण त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. 2019 मध्ये भाजपच्या रवींद्र पाटील यांनी 24,000हून अधिक मतांनी शेकापचे धैर्यशील पाटील यांचा पराभव केला होता. त्यांना 1 लाखांहून अधिक मतं मिळाली होती. त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या धैर्यशील पाटील यांना 88,000हून अधिक मतदारांनी पाठिंबा दिला होता. त्याआधीच्या निवडणुकीत धैर्यशील पाटील आमदार झाले होते. काँग्रेसच्या रवींद्र पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. तेव्हाही त्यांनी रवींद्र पाटील यांना पराभूत केलं होतं. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेकापला सुटला आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून अतुल म्हात्रे यांची उमेदवारी इथं घोषित झाली आहे. तरी इथं अनेक इच्छुक असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींमध्ये इथं बंडखोरी होऊ शकते. अलिबाग एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ सध्या शेकापच्या हातातून निसटताना दिसतोय. 2019 मध्ये शेकापचे पंडित पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली होती. त्यामध्ये महेंद्र दळवी हे विजयी झाले. दळवी आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये आता पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधामध्ये उभा आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आणि महेंद्र दळवी यांच्यामध्ये इथं प्रमुख लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरेंद्र म्हात्रेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर हे देखील निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपमध्ये असलेले युवा नेते प्रसाद भोईर हे देखील निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र दळवी 1 लाखांहून अधिक मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी शेकापचे सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील यांचा पराभव केला होता. तेव्हा दळवी यांना सुमारे 33,000चं मताधिक्य होतं. त्याआधीच्या निवडणुकीत सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील सुमारे 77,000 मतं मिळवून विजयी झाले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांचा पराभव केला होता. 2009च्या निवडणुकीत शेकापच्या मीनाक्षी पाटील यांना 93,000हून अधिक मतं मिळाली होती. त्यांनी काँग्रेसच्या मधुकर ठाकूर यांचा पराभव केला होता. मधुकर ठाकूर यांना 69,000हून अधिक मतदारांचा पाठिंबा मिळाला होता. श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. यंदा हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. या मतदारसंघातून निवडून आलेल्या आदिती तटकरे यांच्याकडे सध्या महिला आणि बालविकास खातं आहे. या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवण्याची खेळी शरद पवार करू शकतात. कुणबी समाजाचे नेते आणि माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गवगणे महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे 92,000हून अधिक मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा 39,000हून अधिक मतांनी पराभव केला होता. त्याआधीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अवधूत तटकरे 61,000हून अधिक मतं मिळवून विजयी झाले होते. शिवसेनेच्या रवींद्र मुंडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. महाड शिवरायांची राजधानी असलेला रायगड किल्ला याच मतदारसंघात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह याच महाडमध्ये केला होता. विविध रासायनिक कंपन्या महाड MIDCत आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्यानं महाड तालुक्यात घडल्या आहेत. या मतदारसंघामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव जगताप आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात लढत झाली होती. यावेळी माणिकराव जगताप यांची कन्या आणि महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. यंदा त्या भरत गोगावले यांना आव्हान देणार आहेत. महाड मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर हे 2 तालुके आणि माणगाव तालुक्यातील निजामपूर आणि गोरेगाव या महसूल मंडळांचा समावेश आहे. 1952 ते 1980 या काळात सलग 4 वेळा काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघात निवडून आले. त्यानंतर केवळ 2004च्या निवडणुकीचा अपवाद वगळता महाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलं. शिवसेनेचे भरत गोगावले हे 2009, 2014 आणि 2019 असे सलग 3 वेळा या मतदारसंघामधून आमदार झालेले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भात बोलताना पत्रकार हर्षद कशाळकर म्हणाले, गेल्या 5 वर्षात रायगड जिल्ह्यातील राजकारण 360 अंशाच्या कोनात बदललं आहे. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचा उमेदवार हे सूत्र लावून जागा वाटप होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महायुतीकडनं भाजपचे 3, शिवसेना शिंदे गटाचे 3 आणि अजित पवार गटाचा 1 उमेदवार निवडणूक रिंगणात असू शकेल. महाविकास आघाडीत शेकापला सामावून घेण्यास उद्धव ठाकरे फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे शेकापची
काही प्रमाणात कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाने कर्जत, उरण आणि महाड येथील उमेदवार निश्चित केले आहे. अलिबाग पेणमधील एका जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे शेकापच्या वाटेला महाविकास आघाडीकडून फार काही येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे शेकापला स्वबळावर उमेदवार द्यावे लागणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. शेकाप बाहेर राहिल्याने होणाऱ्या मतविभाजनाचा थेट फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. अलिबाग, कर्जत, उरण, पेण, पनवेल यामधील मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडू शकतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पडलेल्या फुटीनंतर दोन्ही पक्षांचे 2 गट अस्तित्वात आले आहेत. मात्र प्रस्थापित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज ही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या बाजूने राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट यांची ताकद तुलनेत कमी आहे. महाड, उरण आणि काही प्रमाणात कर्जत या 3 मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, तर श्रीवर्धनमधून शरद पवार गटाचा उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात असू शकेल. जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या कर्जत, खालापूर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यामुळे दोन्ही महायुतीच्या पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. हे वाद मिटले नाही तर याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकणार आहे. लोकसभा निवडणुकीत निकालाचा विचार केला तर उरण मतदारसंघ महाविकास आघाडीला ताब्यात घेण्याची चांगली संधी असू शकेल. मात्र शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शेकाप यांनी स्वतंत्र उमेदवार दिल्यास इथे मतविभाजनाचा फायदा भाजपचे उमेदवार महेश बालदी यांना होऊ शकेल. अलिबाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडू शकते. शेकाप, काँग्रेस यांचे स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीत असू शकतात. याचा फायदा शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांना होऊ शकतो. मात्र भाजपचे दिलीप भोईर बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी बंडखोरी केली तर मात्र महेंद्र दळवी यांची काही प्रमाणात कोंडी होऊ शकते. दुसरीकडे कर्जत मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गटाने श्रीवर्धन मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र आदिती तटकरे यांची मतदारसंघावरील पकड लक्षात घेतली तर याचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. आदिती तटकरे यांना आव्हान देऊ शकेल असा ठोस पर्याय विरोधकांकडेही सध्या दिसून येत नाही. महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. 2 तुल्यबळ उमेदवारांमधील लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे. लोकसभा निवडणुकीत जेमतेम 3,000चं मताधिक्य या मतदारसंघातून महायुतीकडे होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. मुंबईकर मतदारांची संख्या या मतदारसंघात मोठी असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकेल. भरत गोगावले यांची वाटचाल याच मुंबईकर मतदारांवर अवलंबून राहणार आहे. पेण आणि पनवेल मतदारसंघात भाजपला पर्याय देऊ शकतील अशी ताकद एकाही विरोधी पक्षात नाही. त्यामुळे भाजपसाठी या दोन्ही जागा सेफ झोन ठरू शकतात. एकूणच 7ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी समोर महायुतीचे कडवे आव्हान यावेळेस पाहायला मिळू शकेल. श्रोतेहो, आपला आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, समन्वय आणि संपादन जीवन भावसार, लेखन शोभना देशमुख, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि तन्मय जाधव आणि निवेदन भक्ती सावंत आणि राजेश शिरभाते.